नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी शो मध्ये। सध्या जर कधी महाराष्ट्रामध्ये कोणती सिरियल कोणती गोष्ट पाहण्यात येते टीव्हीवर किंवा मोबाईलवर म्हणा तर बिग बॉस आहे। तर बिग बॉसला आता सध्या रंगत आली कारण शेवट आहे। कारण फक्त हा आठवडा राहिलेला आहे, ह्या रविवारी फायनल आहे। म्हणजे जे 100 दिवसाचा शो होता परत एकदा फार नाराजी सगळी जनता, त्यामुळे सांगणं गरजेचं आहे की जो शो 100 दिवसाचा होता तो हिंदीसाठी फक्त 70 दिवसाचा करण्यात आलेला। हे अत्यंत वाईट आहे, पण चला आता त्याच्या पुढे जाऊया। तर काल काय झालं, काल अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या, कारण फायनल तिकीट टू फायनलचा डायरेक्ट फायनलमध्ये घरातील एक सदस्य पोहोचला काल डायरेक्ट फायनलमध्ये। तर काल म्युच्युअल फंड जे आतापर्यंत पूर्ण जो सीझन आहे तो जे सेव्ह करत आलेले होते कॉइन्स, त्याचा काल फायदा झाला जो एका टास्कसाठी झाला ते गोष्ट वेगळी आहे, पण काल फायदा झाला नक्की। तर काल सगळ्यात जास्त म्हणजे म्युच्युअल फंडचे जे कॉइन्स आहेत ते सर्वात जास्त होते निकीकडे 300। तर त्यामुळे तिला ती जी लढत आहे, जी टास्क होती की तिकीट टू फायनलचे जो फायनल होणार होते दोघांमध्ये, त्याच्यामध्ये तिला डायरेक्ट एंट्री मिळाली। तर यानंतर म्हणजे निकी गेल्या, आता ती तर तिकीट टू फायनलच्या टास्कमध्ये गेली। तर त्यानंतर अजून एक टास्क झाला की हे घरातील जे सदस्य आहेत त्यांची रक्कम ठरवायची होती। तर बिग बॉसने एक पार्टी दिली होती, त्याच्यावर काही रक्कमा होत्या, मग त्याच्यावर ठरवायचं होतं की ह्या सदस्याची ही रक्कम योग्य आहे, अशा प्रकारचा एक सिंपलसा टास्क होता। आता याच्यामध्ये रक्कम अशी होती, 4 लाखाची एक होती, 2 लाखाची, 3 लाखाची, 6 लाखाची, 1 लाखाची आणि 40,000ची ही सुद्धा होती। तर रक्कम अशा प्रकारे ठरली ती जान्हवीला 40,000। मी तर या गोष्टीला सहमत झालोच नाही। वर्षाताईला आपण पुढे जाऊया। वर्षाताईला 4 लाख, अंकिताला 2 लाख, अभिजित दादाला 3 लाख, सूरजला 6 लाख, डीपी दादाला 1 लाख आणि सांगितल्याप्रमाणे जान्हवीला 40,000। आता याच्यावर फार वादविवाद झाला। जान्हवीनं पार्टी सुद्धा ती पूर्णतः जे पोस्टर होतं ते फाडलं सुद्धा की याच्या गोष्टीशी सहमत नाहीये मी। तर याच्यावर फार वाद झाल्यानंतर तिला ते स्वीकार करावं लागलं, कारण ते नियम होते एक प्रकारे। पण जर आपण पाहिलं तर 40,000ची रक्कम ही जान्हवीला देणं योग्य वाटलं नाही, तिथे डीपी दादा किंवा अंकिता चालले असते, कारण जो आतापर्यंतचा खेळ वेगवेगळ्या पद्धतीने बदललाय त्यांनी, जान्हवीनं सुद्धा बदललाय ती गोष्ट आहे। पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डीपी दादा सुद्धा होते 40,000मध्ये आणि अंकिता पण होती, जान्हवीला मिळालं 40,000। ठीक आहे। आता यानंतर एक खेळ झाला, गाडी चालवण्याचा खेळ झाला तो। तर ही किंमत का महत्त्वाची होती, म्हणजे जी किंमत देण्यात आली ती ठीक गोष्ट ओके, पण ती का महत्त्वाची होती, कारण याच्यामध्ये जो बिग बॉसचा विनर ठरणार आहे त्याच्यामध्ये ही रक्कम ॲड होणार होती। म्हणजे जो आता हा जो पुढचा टास्क आहे खेळ गाडीचा, त्याच्यात जो विजेता ठरेल त्याला जी रक्कम ठरलेली यांच्या पार्टीनुसार ती रक्कम बिग बॉसच्या याच्यामध्ये ॲड होणार होती। तर यासाठी तो महत्त्वाचा खेळ होता। तर लवकरात लवकर जर सांगत झालं ते खेळाचा जो गाडीचा खेळ होता त्याचं पूर्ण विश्लेषण करायचं झालं तर सिंपल होतं की जास्तीत जास्त झेंडे आणायचे, म्हणजे 20 झेंडे होते आणि कमीत कमी वेळात आणणं होतं। तर त्यातील वेळ मी तुम्हाला सांगतो लवकरात लवकर। अंकितानं 4 मिनिट 1 सेकंदात 19 झेंडे आणले। त्यानंतर डीपी दादा गेले 4 मिनिट सगळ्यात जास्त 4 मिनिट 46 सेकंद 18 झेंडेच आणले। त्यानंतर वर्षाताई गेल्या 6 मिनिट 34 सेकंद आणि 19 झेंडे। सूरज 4 मिनिट 4 सेकंद 20 झेंडे, संपूर्ण 20च्या 20 झेंडे सूरजनं आणले। जान्हवीनं 4 मिनिट 10 सेकंद 19 झेंडे आणले, एक राहिला तिचा। अभिजितनं 3 मिनिट 56 सेकंद आणि 18 झेंडे, 3 मिनिट। थोडंसं जर कधी 20 झेंडे आणले असते तर 4 मिनिट 10 सेकंद 20 सेकंद झाले असते, पण 20च्या 20 झेंडे आले असते। तर तिथे हुकला आणि यामध्ये विजेता ठरला आहे सूरज। म्हणजे अर्थातच तिकीट टू फायनलचा जो टास्क होणार आहे पुढे, त्यामध्ये आता कोण आलं, एक तर सूरज आलाय आणि निकी आले। निकी ही म्युच्युअल फंडचे जे कॉइन्स होते त्याच्यामधून ती डायरेक्टली त्या टास्कमध्ये पोहोचली आणि सूरज हा खेळ खेळून कारचा जो खेळ होता त्यामध्ये तो जिंकून आता हे दोघं फायनलच्या टास्कमध्ये आलेले होते। व तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता जो बिग बॉसचा विनर होणार आहे त्याची पण रक्कम वाढली आहे। कारण जर आपण पाहिलं तर सूरजकडे 6 लाख होते, तर ते सुद्धा याच्यामध्ये जमा झाले, तर 14,60,000 एवढी रक्कम झाली। बिग बॉस जो जिंकन त्याला 14,60,000 मिळणार। तर पुढचा टास्क अत्यंत महत्त्वाचा, तिकीट टू फिनाले। तर यामध्ये आहेत निकी आणि सूरज, यांच्यामध्ये होणार लढत। तर खेळ अत्यंत अवघड होता, सोपा नाही, अत्यंत अवघड होता। की याच्यामध्ये होती ती एक लोखंडी रिंग होती, ती पाईपला लागू द्यायची नाही। जर पाईपला लागली तर 30 सेकंद वाढून मिळणार, म्हणजे तुमचा जो टास्क झालेला आहे पूर्ण त्याच्यामध्ये 30 सेकंद वाढत जाणार, जेवढ्या वेळेस लागेल तेवढ्या वेळेस वाढणार। तर याच्यामध्ये निकीनं पहिला खेळ खेळला, त्याच्यामध्ये तिला लागले होते पहिले 4 मिनिट 47 सेकंद आणि 60 वेळा स्पर्श झाला, 60 वेळा। आता याच्यामध्ये पूर्णतः ते कॅल्क्युलेशन करून तिथं 34 मिनिट 47 सेकंद एवढं फायनल तिचा मिनिट झाले होते। आता त्यानंतर सूरज आला, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सूरजचं 97 वेळा लागलं,
जो स्पर्श झालेला त्याचा पाईपला तो 97 वेळा झाला. त्याची मिनिट वाढून म्हणजे त्यानं 5 मिनिटामध्ये तो टास्क पूर्ण केला होता, 5 मिनिट 5 सेकंद, पण त्याच्यामध्ये 97 वेळा वाढलाय. 30 सेकंदानं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 53 मिनिट 30 सेकंद एवढं त्याचं झालं. आणि या गोष्टींमुळेच निक्की ठरली फायनल, म्हणजे तिकीट टू फायनलची पहिली फायनलिस्ट. अर्थातच निक्की गेली आहे डायरेक्ट फायनलमध्ये. पहिला सदस्य झाला बिग बॉस 5 मध्ये, जो आता एवढं TRP घेऊन 4.5ची TRP घेतलेला शो, याच्यामध्ये तिकीट टू फिनाले मिळालंय पहिलं निक्कीला. निक्की ठरली पहिली सदस्य. व तसेच अजून एक महत्वाची गोष्ट घडली. निक्की तर फायनलमध्ये गेली आता, परंतु याच आठवड्यात एक जण घराबाहेर जाणार आहे. आता तो कधीही जाऊ शकतो, कोणत्याही वेळी जाऊ शकतो असे बिग बॉस म्हणाले. असं काही नाही की सोमवारी जायला पाहिजे किंवा मंगळवारी बुधवारी जायला पाहिजे, कधीही जाऊ शकतो, कोणत्याही वेळी जाऊ शकतो. तर एक जण हे जाणारे बाहेर. तर निक्की ठरली पहिली फायनलिस्ट. अभिनंदन पण आहे, वादविवाद पण आहेत. अर्धी जनता इकडे, अर्धी जनता तिकडे. काही जण म्हणताय की TRP वाढली ही निक्कीमुळेच. जवळपास तिनं जो धिंगाणा केलाय ते चुकीचं आहे, ते मान्य गोष्ट, पण बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत. पण ती आता फायनलिस्ट ठरली. तर या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार कमेंट करून नक्की सांगा. निक्की ही फायनलिस्ट झाली, ही योग्य का अयोग्य? खेळामुळे झाली ही योग्य गोष्ट आहे, त्यात काही वादविवाद नाही. पण तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.